आजच्या या सखोल चर्चेमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सध्या माझ्या हातात एक कागद आहे. वरवर पाहता हा म्हणजे एक अगदी साधारण कागद वाटू शकतो. एक कागद म्हणजे नक्की कसला कागद आहे हा? हो, सांगतो. पण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो याच कागदाभोवती फिरतो. आणि विशेष म्हणजे हे कोणतीही तक्रार करणारं पत्र नाहीये बरं. किंवा सरकारकडे निधी मागणारं पत्र सुद्धा नाहीये. ही एका संपूर्ण गावाची, तिथे राहणाऱ्या लोकांच्या आणि विशेषतः महिलांच्या बदललेल्या आयुष्याची एक अत्यंत बोलकी कथा आहे. एक साधे पत्र आणि त्यातून उलगडणारी गावाची कथा. म्हणजे आजच्या काळात जिथे आपण सतत मोठ्या जागतिक घडामोडींवर किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेवर चर्चा करत असतो, तिथे एका पत्रावर आधारित सखोल चर्चा करणं खरोखरच कुतूहल निर्माण करणारे आहे. नक्कीच. हे पत्र नक्की कुठून आले आहे आणि त्यात असे काय दडले आहे? ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. आपल्या आजच्या या चर्चेचा मुख्य स्रोत आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाशेरे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री संभाजीराजे कुडेकर यांनी SNS फाउंडेशन पुणे यांना लिहिलेले कृतज्ञता पत्र. अच्छा, म्हणजे हे एक आभार पत्र आहे तर? अगदी बरोबर. आजचे आपले मिशन हे समजून घेणे आहे की पायाभूत सुविधांचा, अगदी साध्या वाटणाऱ्या सिमेंट आणि लोखंडाच्या बांधकामांचा आणि विशेषतः सौर ऊर्जेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा तळागाळातील लोकांवर किती सखोल आणि सकारात्मक परिणाम होतो. वाशिरी ग्रामपंचायत म्हणजे हा नक्की कोणता भाग येतो? वाशेरे भोतेवाडी या साधारण 400 लोकवस्तीच्या आदिवासी बहुल गावाची ही कथा आहे आणि आपण याच पत्राचे आज सखोल विश्लेषण करणार आहोत. खेड तालुका आणि त्यातही आदिवासी बहुल भाग, या भौगोलिक परिस्थितीचा संदर्भ येथे खूप महत्त्वाचा ठरतो. कारण जेव्हा आपण एखाद्या दुर्गम किंवा डोंगराळ भागाचा विचार करतो, तेव्हा तिथे विकासाची व्याख्या ही शहरांपेक्षा खूप वेगळी असते. हो, हे अगदी खरं आहे. तिथे मोठमोठे उड्डाणपूल किंवा मॉल्स असणं हा विकास नसतो, तर पिण्याचं पाणी 2 वेळा विनासायास मिळणे हा त्यांच्यासाठी खरा विकास असतो. आणि 400 लोकांची लोकवस्ती म्हणजे एक छोटासा समाज झाला. हो ना, तो एकमेकांवर खूप जास्त अवलंबून असलेला समाज असतो. अशा समाजाच्या केंद्रस्थानी असलेला पाण्याचा प्रश्न जेव्हा सुटतो, तेव्हा तो केवळ पाण्याचा प्रश्न नसून तो गावाच्या अर्थकारणाचा प्रश्न असतो. पत्रात नेमक्या कोणत्या कामांबद्दल आभार मानले आहेत? पत्रात प्रामुख्याने 3 कामांचा अतिशय बारकाईने उल्लेख आहे आणि आपण ती कामे एक एक करून समजून घेऊया, कारण ती ऐकायला खूप साधी वाटतात. नक्कीच, आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले काम म्हणजे संस्थेने गावातल्या विद्यमान विहिरीला मजबूत सुरक्षा जाळी बसवली. आता मला सांगा, एका संपूर्ण गावाचा सरपंच एका संस्थेला पत्र लिहून फक्त विहिरीवर जाळी बसवली म्हणून एवढे मोठे आभार का मानत असेल? यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ह्या छोट्याशा कृतीमागे दडलेला मोठा मानसिक दिलासा. मानसिक दिलासा? तो कसा? ग्रामीण भागात पारंपरिक विहिरिया या सहसा उघड्या असतात. त्या जमिनीच्या पातळीवर किंवा अगदी कमी उंचीच्या कठड्याच्या असतात. आता कल्पना करा, 400 लोकांची वस्ती आहे. तिथे लहान मुलं खेळत असणार. हो, आणि लोकांची गुरेढोरे सुद्धा असणार. अगदी बरोबर. शेळ्या मेंढ्या चरत असणार. अशा उघड्या विहिरींमुळे तिथे कायम एक प्रकारची असुरक्षिततेची टांगती तलवार असते. विशेषतः लहान मुलं खेळताना तोल जाऊन पडण्याचा किंवा गुरे पाणी पिताना घसरण्याचा अपघात होऊ शकतो. म्हणजे ती नुसती लोखंडी जाळी नसून ती त्या गावासाठी एक प्रकारचे सुरक्षा कवच आहे तर? अगदी तसंच. या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की या एका जाळीमुळे परिसराची सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण शहरात राहून या गोष्टीचा विचारही करत नाही. हो, कारण आपल्या आजूबाजूला सगळीकडे भिंती आणि कुंपण्या असतात. हो ना, पण गावात शेतात काम करणाऱ्या एखाद्या आईचा विचार करा. ती जेव्हा शेतात किंवा घरातील कामात व्यग्र असते, तेव्हा तिचं मूल विहिरीच्या बाजूला खेळत असेल तर तिच्या मनात किती मोठी धाकधूक असेल. नक्कीच, सतत लक्ष ठेवावं आणि तसं. ती जाळी बसवल्यामुळे संभाव्य अपघातांचा धोका टळला आहे आणि त्या आईला जी मानसिक शांती मिळाली आहे ती कोणत्याही पैशात मोजता न येण्यासारखी आहे. सरपंचांनी पत्रात याचा उल्लेख करणे हे दर्शवते की त्यांनी लोकांच्या या छुप्या भीतीला किती गांभीर्याने घेतले आहे. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आपण सहसा पायाभूत सुविधांकडे फक्त सिमेंट आणि विटांचं बांधकाम म्हणून पाहतो, पण त्याचा थेट संबंध मानसिक आरोग्याशीही असू शकतो. हो, आणि हाच या पत्राचा खरा अर्थ आहे. आता आपण पत्रात नमूद केलेल्या दुसऱ्या कामाकडे वळूया.
दुसरं काम म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी एक साठवण टाकी उभारली गेली आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो की विहीर तर गावात आधीपासूनच होती, मग या वेगळ्या साठवण टाकीची गरज का भासली असावी? हा खूप तांत्रिक आणि तेवढाच व्यावहारिक मुद्दा आहे. विहीर असणे म्हणजे पाण्याचा नैसर्गिक स्रोत असणे, पण तो स्रोत नेहमी आपल्या सोयीनुसार उपलब्ध असतोच असे नाही. म्हणजे ऋतूनुसार बदल होतो का? होय, खेड तालुक्यासारख्या डोंगराळ भागात उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची पातळी खोल जाते. अशा वेळी विहिरीतून पाणी उपसणे खूप जिकरीचे होते. आणि दुसरे म्हणजे 400 लोकांच्या वस्तीला रोज सकाळी आणि संध्याकाळी पाण्याची गरज असते. आणि जर साठवणं टाकी नसेल तर प्रत्येकाला थेट विहिरीवर जावं लागेल? अगदी बरोबर. प्रत्येक व्यक्तीला किंवा कुटुंबाला थेट विहिरीवर जाऊन रांग लावावी लागते, पाणी खेचावे लागते. यात खूप वेळ आणि ऊर्जा वाया जाते. म्हणजे ही पाण्याची टाकी एक प्रकारची बफर सिस्टम म्हणून काम करत आहे. हो, आणि पत्रात याचा विशेष उल्लेख आहे की पिण्याच्या पाण्याच्या टाकीमुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा जो मोठा भार या गावावर असायचा तो या साठवण टाकीमुळे कमी होण्यास मदत झाली आहे. साठवणूक खूप महत्वाची असते. पाणी उपलब्ध असणे हा शाश्वत विकासाचा एक भाग झाला, पण ते पाणी साठवून ठेवण्याची क्षमता निर्माण करणे हा त्याचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग आहे. या टाकीमुळे आता गावकऱ्यांना पाण्याचा एक हक्काचा आणि सुरक्षित साठा एका मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध झालाय. दुष्काळ किंवा उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून मिळणारे हे एक मोठं संरक्षण आहे. अगदी तसंच. आणि इथेच हा विषय अत्यंत रंजक होतो, कारण हे पाणी त्या विहिरीतून या साठवण टाकीत पोहोचवण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं गेले आहे ते खूपच खास आहे. तिथे नुसता साधा पंप बसवलेला नाही. हो, पत्रात त्याचा अतिशय स्पष्ट उल्लेख आहे. होय, पत्रात नमूद केल्याप्रमाणे 10 HP क्षमतेचा सौर पंप बसून पाणी उचल प्रणाली म्हणजेच वॉटर लिफ्टिंग सिस्टीम सुरू केली आहे. आता 10 HP क्षमतेचा पंप म्हणजे नक्की किती ताकद, आणि तो 400 लोकांच्या वस्तीसाठी का निवडला असावा? 10 हॉर्स पॉवर किंवा 10 HP म्हणजे एक अत्यंत ताकदवान आणि जलद गतीने पाणी खेचू शकणारी यंत्रणा. सर्वसाधारणपणे शहरात घरगुती वापरासाठी आपण अर्धा किंवा 1 HPचा पंप वापरतो. बापरे, म्हणजे हा खूपच मोठा पंप आहे. हो, त्यावरून आपण याच्या ताकदीचा अंदाज लावू शकतो. विहिरीची खोली आणि टाकीचे अंतर यानुसार पाणी वर ढकलण्यासाठी खूप दाबाची गरज असते. 10 HPचा पंप काही तासांतच ती मोठी साठवण टाकी भरू शकतो. पण यातील खरी क्रांती ही पंपाच्या ताकदीत नाहीये. मग ती क्रांती कशात आहे? तो पंप ज्या ऊर्जेवर चालतो त्यात. बरोबर ओळखलत. तो पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे. आदिवासी बहुल आणि दुर्गम ग्रामीण भागात ग्रेडची वीज म्हणजेच आपला जो मुख्य वीज पुरवठा असतो त्याची अवस्था खूप बिकट असू शकते. तिथे लोड शेडिंगची समस्या खूप असते असं ऐकलंय मी. हो, अनेकदा तिथे लोड शेडिंग असते किंवा विजेचा दाब इतका कमी असतो की मोठे पंप चालूच शकत नाहीत. म्हणजे पंप असला तरी वीज नसल्यामुळे तो शोभेची वस्तू बनून राहण्याचा धोका असतो. अगदी तसेच घडते बऱ्याच ठिकाणी. वीज आल्यावर पाणी भरणे आणि ती वीज जर रात्री अपरात्री आली तर संपूर्ण गावाने झोप मोडून पाण्यासाठी विहिरीवर धाव घेणे यांसारख्या अत्यंत गैरसोयीच्या गोष्टी ग्रामीण भागात घडतात. हे खरंच खूप कष्टदायक आहे. पण इथे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पाणी उचल प्रणालीचा वापर केल्यामुळे गावकऱ्यांना आता ग्रीडच्या विजेवर अवलंबून राहावे लागत नाही. सूर्यप्रकाश असेपर्यंत हा मोठा पंप चालू शकतो. म्हणजे निसर्गातून मिळणाऱ्या मुबलक ऊर्जेचा वापर करून त्यांना आता नियमित आणि सुलभ पिण्याचे पाणी मिळत आहे. हो, विनाअडथळा मिळत आहे. पत्रात या गोष्टीची जी नोंद आहे ती खऱ्या अर्थाने तंत्रज्ञान आणि निसर्गाची किती उत्तम सांगड घातली जाऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? केवळ पाणी मिळाले आणि विजेचं बिल वाचलं एवढ्याच याचा अर्थ आहे का? मला असे वाटते की या पत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग हा तंत्रज्ञानावर नाही तर त्यातून घडलेल्या सामाजिक बदलांवर केंद्रित आहे. होय, मी पूर्णपणे सहमत आहे. सरपंचांनी गावातील महिलांच्या आयुष्यात झालेल्या बदलावर विशेष भर दिला आहे. आणि हाच या पत्राचा आणि आपल्या आजच्या विश्लेषणाचा गाभा आहे. पाण्यासाठी महिलांना पूर्वी जी पायपीट करावी लागायची त्यातून त्यांची आता सुटका झाली आहे. ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न हा प्रामुख्याने महिलांचाच मानला जातो ना? दुर्दैवाने हो. आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की ग्रामीण भागात पाणी भरणे हे प्रामुख्याने महिलांचे काम मानले जाते. पाण्यासाठी मैलोन मैल चालणे, उन्हा पावसात डोक्यावर किंवा कमरेवर जड हंडे वाहून आणणे हे केवळ एक काम नसते, ती एक रोजची अघोषित शिक्षा असते. हे ऐकायला खूप विदारक वाटतं.
या प्रक्रियेत पडणारं शारीरिक कष्ट आणि होणारा वेळेचा मोठा अपव्यय हे त्या महिलांच्या वैयक्तिक प्रगतीतील खूप मोठे अडथळे असतात. एका दिवसात पाण्यासाठी साधारण किती वेळ जात असेल याचा विचार केला तर कदाचित 2 ते 3 तास फक्त पाणी आणण्यातच खर्च होत असतील. नक्कीच. आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर महिलांचा वाचलेला हा वेळ आणि श्रम याचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर कसा सखोल प्रभाव पडतो हे लक्षात येते. सरपंचांनी अत्यंत मार्मिकपणे याचा उल्लेख केला आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा याचा फायदा होत असेल. होय, या वाचलेल्या वेळेमुळे आणि कमी झालेल्या कष्टामुळे सर्वात आधी तर महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. सतत हंडे वाहण्याने उद्भवणाऱ्या पाठीच्या, मानेच्या किंवा सांध्यांच्या व्याधी कमी होण्यास मदत होते. त्यांचे आजार पण कमी होते. आणि जो वेळ वाचतो त्याचे पुढे काय होते? कारण रिकाम्या वेळेचा अर्थ केवळ विश्रांती असा होत नाही. हा खूप चांगला मुद्दा आहे. तो वेळ रिकामपणाचा नसून तो एका नव्या संधीचा वेळ आहे. पत्रात असे स्पष्ट म्हटले आहे की त्यांच्या दैनंदिन उपजीविकेवर म्हणजेच रोजगारावर याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. म्हणजे तो वेळ आता दुसऱ्या उत्पादक कामांसाठी वापरता येतो. हो, जो वेळ पूर्वी फक्त पाण्याची सोय करण्यात खर्च व्हायचा तो आता शेतीच्या कामासाठी वापरला जाऊ शकतो. समजा एखादी महिला तो वाचलेला वेळ तिच्या जनावरांची काळजी घेण्यात, पशुपालनात देऊ शकली तर दुधाचं उत्पादन वाढेल, तिच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढेल. तसेच त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी, मुलांचा अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळत आहे. ही खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची एक ठोस आणि मोजता येण्यासारखी सुरुवात आहे. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतो. एका पाण्याच्या टाकीने आणि एका सौर पंपाने थेट गावाच्या अर्थकारणाला आणि महिलांच्या सक्षमीकरणाला कशी चालना दिली हे यातून स्पष्ट होते. आपण नेहमी महिला सक्षमीकरणाबद्दल मोठमोठ्या चर्चा करतो, पण त्याची सुरुवात एका साध्या पाण्याच्या नळापासून होऊ शकते हे या उदाहरणावरून दिसते. अगदी बरोबर आहे. आता आपण या गावातील इतर घटकांबद्दल बोलूया. लहान मुले आणि वृद्ध माणसे यांच्यावर या उपक्रमाचा कसा प्रभाव पडला आहे? कारण पत्रात त्यांचाही विशेष उल्लेख आहे. कोणत्याही समाजात जेव्हा मूलभूत सुविधांची कमतरता असते तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका हा नेहमी शारीरिकदृष्ट्या असुरक्षित असलेल्या घटकांना बसतो. म्हणजे बालके आणि वृद्ध माणसे. हो, पत्रात नमूद केल्याप्रमाणे आता घराजवळच सुरक्षित आणि नियमित पिण्याचं पाणी उपलब्ध झाल्याने या घटकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. मला वाटते इथे आरोग्याचा मुद्दा सर्वात कळीचा ठरतो. हो, स्वच्छ आणि मुबलक पिण्याचं पाणी उपलब्ध झाल्यामुळे जलजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती तशीही कमी असते, त्यामुळे त्यांच्यासाठी स्वच्छ पाणी मिळणं ही जीवनमरणाची गोष्ट असू शकते. सतत आजारी पडण्यामुळे मुलांचं कुपोषण होते, शाळेचं नुकसान होते. तो धोका आता टळला आहे. तसेच वृद्धांना पाण्यासाठी दूर जावे न लागणे ही त्यांच्यासाठी खूप मोठी सोय आहे. म्हातारपणी शरीरात ताकद नसताना पाण्यासाठी वणवण करणं ही खूपच वेदनादायी गोष्ट असते. नक्कीच. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि एकूणच जीवनमानाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आणि या सगळ्या बदलांचे, या सुखाचे श्रेय जाते ते SNS फाउंडेशन आणि वाशेरे ग्रामपंचायतीचा एकत्रित प्रयत्नांना. सरपंचांनी त्यांच्या पत्रात संस्थेच्या ग्रामीण व आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासातील योगदानाला प्रेरणादायी व अनुकरणीय असे म्हटले आहे. हो, एखाद्या स्वयंसेवी संस्थेसाठी यापेक्षा मोठी पोचपावती असूच शकत नाही. बरोबर आहे. अनेकदा आपण पाहतो की संस्था गावात येतात, काहीतरी बांधतात आणि निघून जातात, पण तो प्रकल्प नंतर धूळ खात पडतो. कारण गावकऱ्यांचा त्यात सहभाग नसतो. मात्र इथे असे झालेले नाही. सरपंचांनी स्वतःहून पत्र लिहून आभार मानणे याचा अर्थ असा होतो की गावाने तो प्रकल्प आपला मानला आहे, त्यांनी तो स्वीकारला आहे आणि भविष्यातील सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे ना. हो, पत्राच्या शेवटी सरपंचांदोपदेश काळातही संस्थेचे असेच सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल अशी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ती एका सशक्त भागीदारीचे प्रतीक आहे. जिथे संस्था तंत्रज्ञान आणि निधी पुरवते तर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ त्याचा योग्य वापर आणि निगा राखण्याची जबाबदारी घेतात. हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाचा, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा एक आदर्श नमुना आहे. हे खूपच सुंदर विश्लेषण आहे. तर आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात गोषवारा पाहूया. वाशेरे भोतेवाडी या 400 लोकवस्तीच्या गावात झालेली ही कामे, एक साधी उघडी विहीर, तिला बसवलेली मजबूत सुरक्षा जाळी,
एक 10 HP चा शक्तिशाली सौर पंप आणि एक पिण्याच्या पाण्याची साठवण टाकी. हो, हे वरवर पाहता केवळ सिमेंट, लोखंड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे बांधकाम वाटते. पण ह्या पत्रातील भावना आणि आपण आत्तापर्यंत केलेले सखोल विश्लेषण पाहता हा प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने वेळ, आरोग्य, सुरक्षितता आणि विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा एक भक्कम पाया आहे. अगदी बरोबर. हे सगळं ऐकणाऱ्या प्रत्येकाने यातून काय घ्यावे? तर तळागाळातील विकास हा केवळ खर्च केलेल्या पैशांच्या आकड्यांनी मोजता येत नाही. तो मोजला जातो तो महिलांच्या वाचलेल्या वेळेत, लहान मुलांच्या टळलेल्या अपघातांमध्ये, वृद्धांच्या कमी झालेल्या शारीरिक कष्टांमध्ये आणि संपूर्ण गावाच्या फुलणाऱ्या आरोग्यामध्ये. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आजची ही चर्चा आपल्याला हेच शिकवते की आधुनिक तंत्रज्ञान आणि समाजाच्या मूलभूत गरजा यांची जर योग्य सांगड घातली तर किती अद्भुत आणि दूरगामी बदल घडू शकतो. या संपूर्ण चर्चेअंती एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न उपस्थित होतो, ज्यावर ऐकणाऱ्या सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. कोणता प्रश्न? या पत्रात आपण पाहिले की केवळ पाणी उपलब्ध करण्याच्या एका तंत्रज्ञानाने महिलांचा दिवसातला बराचसा वेळ वाचवला आणि त्यांच्या उपजीविकेवर किती मोठा सकारात्मक परिणाम केला. विचार करा, आपल्या ग्रामीण आणि आदिवासी भागात अशी अजून कोणती दैनंदिन कष्टाची कामे आहेत जिथे अक्षय ऊर्जेचा म्हणजे सौर किंवा पवन ऊर्जेचा असाच कल्पक आणि प्रभावी वापर केल्यास तिथल्या मानवी क्षमतेला आणि प्रगतीला खऱ्या अर्थाने मोकळे आकाश मिळेल. तंत्रज्ञानाचा असा कोणता नवा आविष्कार ग्रामीण भारताचे चित्र अधिक वेगाने आणि कायमस्वरूपी बदलू शकेल? हा की खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या एका पत्राच्या माध्यमातून वाशिरे गावाची ही प्रेरक कहाणी समजून घेण्यात आणि या विषयावर सखोल विचारमंथन करण्यात सहभागी झाल्याबद्दल ऐकणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार. अशाच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया.